करण्यात आलाय। इराणनं दुबईवर ड्रोन हल्ले केलेत। इराणच्या प्रसिद्ध अशा पाम जुमेरा परिसरावरही हल्ला झालाय। या हल्ल्यानंतर पाम जुमेरा परिसरात भीषण अशी आग लागली आहे। पाम जुमेरा भागात जगभरातल्या पर्यटकांची रेलचेल असते। पाम जुमेरा भागात दुबईचं प्रसिद्ध असं बुर्ज अल अरब हे हॉटेल आहे। इराणच्या ड्रोन्सचा काही बुर्ज अल अरब हॉटेललाही धडकलेला आहे आणि या ड्रोन्सच्या मारामुळे त्याचे नुकसान झालंय आणि मात्र हल्ल्याआधीच हे हॉटेल पूर्णपणे रिकामं करण्यात आलं होतं। दुबईवरही हल्ला करण्यात आला आहे। इराणने काही ड्रोन डागलेले आहेत आणि त्यामुळे दुबईच्या काही हॉटेल्सचं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे दुबईच्या पर्यटनावरही याचा परिणाम होताना दिसतोय। विमान वाहतूक ही आता जवळपास ठप्प झाल्याची परिस्थिती आहे। अनेक विमान उड्डाणं रद्द करण्यात आलेली आहेत। तर अमेरिका हल्ल्याच्या प्रत्युत्तरात इराणनं बहारीनवर केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओही समोर आलाय। इराणनं ड्रोनच्या माध्यमातून केलेला हा हल्ला आहे। एका बहुमजली अशा इमारतीवर हा हल्ला केल्याचं पाहायला मिळत आहे। दरम्यान प्रत्युत्तरादाखल इराणनं इस्रायलवरही हल्ला केलेला आहे। इस्रायलच्या आकाशात ड्रोन हल्ल्याचा व्हिडिओ समोर आलाय। या हल्ल्यावेळी इस्रायलची राजधानी तेल अविववर सायरन वाजल्याचंही पाहायला मिळत आहे। तर इस्रायलनं केलेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं देखील इस्रायलवर प्रतिहल्ला केलेला आहे। त्यांच्यावर ड्रोन डागलेले आहेत आणि या ड्रोनचे व्हिडिओ समोर आलेला आहे। त्यासोबतच दुबई असेल, कुवेत असेल, या सगळ्या सौदीवरही इराणनं प्रतिहल्ला केलेला आहे, हल्ला केलेला आहे आणि त्यामुळे त्याचाही मोठा परिणाम या सगळ्या आखाती देशांमध्ये पाहायला मिळतोय। यानंतर बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत या युद्धाच्या आणि इतर महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा।